हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अभिराज कलेक्शन. सर्वांना आज हॅपी व्हॅलेंटाईन डे. आम्ही हॅपी व्हॅलेंटाईन डे साजरा केलेला आहे रात्री 12 वाजता. हे बघा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अभिराज कलेक्शन. सो कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही सुद्धा हॅपी व्हॅलेंटाईन डे करतो. आता मी अबाव 40 आहे, पण तरीसुद्धा करायचा आणि करत राहायचा. व्हॅलेंटाईन डे काय फक्त यंगस्टरसाठी नाही आहे, हे आपल्यासुद्धासाठी आहे. सो मी, माझा भाऊ आणि माझे अभिराणी काल रात्री 12 वाजता सेलिब्रेट केलं आहे हॅपी व्हॅलेंटाईन डे. आमच्याकडून तुम्हाला सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. असे आम्ही एकमेकांना असे रोज देतो आणि सेलिब्रेट करतो, चॉकलेट्स देतो. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, असे सुंदर सुंदर आम्ही एकमेकांना गुलाब दिलेले आहेत. हे आमच्या भावाने दिलेले आहे आम्हाला. आता गुलाब कुठे लपला वाटतं, हवा. आणि हा दिलेला आहे, मी दिलेला आहे. हा अभिराने दिलेला आहे त्याच्या बाबाला, आणि त्याने हा अभिराला दिलेला आहे. आणि त्याबरोबर आम्हाला चॉकलेट्ससुद्धा मिळाले आहेत. आम्ही एक्सचेंज केले आहेत चॉकलेट्स, खूप सारे चॉकलेट्स. आता आपला हा व्हिडिओ मॉर्निंगचा आहे. सो आता मी तुम्हाला दाखवते. मी हे जरा काढते. त्यात मी शेंगा ठेवल्या होत्या ज्या आपल्याला आता टाकायच्या आहेत. गार्डनिंग करायचं आहे, याच्यात ठेवल्या. तर शेंगा मी कुठे हरवू नये म्हणून ते सेफ जागा आहे ही माझी. बघा, सेफ जागा बघा कुठे. आता हे आपण शेंगा लावायच्या आहे. त्या शेंगा कसल्या आहेत ते तुम्हालासुद्धा माहीत आहे. मी सांगितलं नसेल तर परत एकदा सांगते. ह्या शेंगा आहेत, सुकलेल्या शेंगा, ज्याचं आता आपण प्लांटिंग करायचं आहे. मी जरा ठेवूया व्यवस्थित मस्तपैकी. पहिलं छान वाटतंय ना, एकदम फ्रेश फ्रेश, ताजं, एकदम टवटवीत, असं घरगच्च छान आलेत गुलाब. आता सो हे आपण हे टाकायचं आहे. इथे आपण हे झाड लावायचं आहे. ॲक्च्युली मी गार्डनिंग करून दाखवणार होते तुम्हाला, पण आता माझ्या वेळ नाही आहे, कारण मला आज रेसिपी दाखवायची आहे शेपूची भाजी तुम्हाला सर्वांना. सो मी शॉर्टमध्ये आता त्या कुंडीमध्येच आता मी असं रोवणार आहे, असं टाकणार आहे आतमध्ये. तुम्हाला दाखवते. ही आमची भाषा आहे, रोवणार आहे, गावची भाषा, रोवायचं आहे ना. सो आता हे कसलं आहे, हे ह्याचं आहे फूल, ब्लू कलरचं फूल येतं ना, ते शंकराचं, ते आहे गोकर्णाचं. सो मी तुम्हाला तो दाखवते आता. इथे मस्त चिमण्या आल्या. त्याच्या छोटे छोटे चिमण्या असतात ज्या आपण घरी पिंजऱ्यात ठेवतो, बारीक छोटे लहान लहान चिमण्या असतात. त्यांचं येल्लो पीक असते, म्हणजे चोच येल्लो, ऑरेंज येल्लो. त्या बाहेर आल्या, चिव चिव करत आहेत. पण हे त्यांच्यामुळेच ते काय करतात, मी हे लावलं ना त्याच्यावर फुलं येतात मस्त छान भरते. हे आपलं ब्लू कलरचं. तर त्या काय करतात, तिथे येऊन त्याचं ना ते त्याचं काय हे सोप करतात, काय माहीत नाही मला त्याच्या आतमध्ये काय असेल. त्याच्यासाठी ते खाणं पिणं सगळं झाड मला सुकवून टाकलेलं त्यांनी. जसं आता हे पण केलं आहे, सदाफुल तसंच केलं. मी दाखवते तुम्हाला, 1 मिनटं जाळी काढून दाखवते, 1 मिनटं थांबा. फ्रेंड्स, बघा, तुम्ही बघू शकता. हे जे मी बघा ते सगळे निवडून ठेवलेले आहेत. आता मी साफ केलेले आहेत हे सगळे दाणे. आता मी त्याच्यामध्ये हे टाकणार आहे कुंडीमध्ये. त्याला म्हणतात गोकर्ण. हे छान असते, शंकराचं फूल असतं, ज्याचे आपण शंकराला चढवतो. हे फूल ते फूल आहे. आणि सुंदर, सगळं सुंदर बहरतं, छान दिसतं मस्त. पण मागे काय झालं, जेव्हा मी याच्यात टाकते, रोवते, आपला गावचा शब्द रोवणं, तेव्हा त्याच्यामध्ये हे बघा. आता तुम्हाला आवाज येतोय का? थांबा, ऐका. आवाज आला. ते एवढे बारीक पक्षी आहेत ना, जे आपण बघा घरात ठेवतो पिंजऱ्यामध्ये आणून. त्याचे येल्लो कलरचे चोच असतात आणि ऑरेंज कलरचे, ते आमच्या झाडासमोर येतात. आणि ते जसं झाड मोठं होतं आणि त्याला फुलं येतात, तर ते येऊन सक करतात. म्हणजे ते काय, ते आतमधलं काय घेतात काय माहीत नाही, काय पितात खातात माहीत नाही. आणि सगळं माझं झाड खराब करून टाकलं. तुम्हाला दिसतंय का? छोटंसंच आहे, दिसणार नाही, लांब आहे खूप. समोर बसलं आहे, नाही दिसणार तुम्हाला. एकदम छोटंसं एकदम आहे. बघा किती बसलं आहे, बघा ते समोर बसलं आहे.
करू द्या, त्याचं तोंड दुखत नाही वाटतं. कंटिन्यू चू 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 चालू असतं. सो आता आपण ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात टाकणार आहोत. मी याचा ॲक्च्युली मोठा व्हिडिओ करणार होती, पण आता मला वेळ नाही आहे. मला तुम्हाला सगळ्यांना हे दाखवायचं आहे, काय म्हणतात आपलं ते शेपूची भाजी. शेपूची भाजी मी कशी करते ही रेसिपी दाखवायची मला. सो आता मला घाई आहे. मी याच्यामध्ये असंच वरच्यावर टाकणार आहे सगळे बिया असं करून. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि हे माझे तुटलं होतं, तर मी जुगाड केलं आहे. इथे मस्तपैकी होल केलं आहे, मी गरम केलं, गॅसवर गरम केला. हा काय म्हणतात स्क्रूड्रायव्हर. इथे होल केलं, इथे होल केला, इथे होल, आणि त्याला हे बांधलं आहे सुतळ. जुगाडू डोकं आहे, जुगाडू डोकं है ना. तुम्ही सुद्धा गोकर्णाचं फूल लावा आणि एक पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरात मनात शांतता येते. छान असा तुम्हाला अनुभव येईल त्याचा. सुद्धा लावून बघा. गोकर्ण सुंदर असतं. तुम्ही तुमच्या घरी जर आजूबाजूला जर हे असेल शंकराचं मंदिर, जाऊन तुम्ही हे सोमवारचं त्याला चढवू शकता. आता हे मी असं टाकणार आहे ते. ह्याच्यात पण थोडे टाकणार आहे. हे असे घ्यायचे, असे पेरायचे. नंतर आपण थोडं वरखाली करूया. आधी पेरून घेऊया चांगले. ज्यांना कोणाला गोकर्णाचे बिया हव्या असतील त्यांनी मला DM करा, मी तुम्हाला कुरिअर करेन फ्री ऑफ कॉस्ट. हे झालेलं आहे. आता हे आपण असं मिक्स करूया थोडं. मस्तपैकी असं कंटिन्यू चालू आहे. चू 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 चू. चला आता थोडा मातीत हात घालूया. दाबूया जरा. मस्त आम्हाला मागचा व्ह्यू बघायला मिळतो इव्हनिंगचा, मॉर्निंगचा. थोडाच आवाज पण असतो गाड्यांचा, पण आता आम्हाला सवय झाली. छान झालेलं आहे मस्तपैकी. मला मागचा व्ह्यू दाखवते जरा. हा बघा, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. जिथे आता उंच बिल्डिंग झालेल्या आहेत. आमचं विक्रोळी पूर्ण आता हिरानंदिनीमध्ये कन्वर्ट होत आहे. तुम्ही बघू शकता एकही बिल्डिंग आमच्या आता अशी नॉर्मल बिल्डिंग राहिलेली नाही. सगळं उंच गगनाला भिडणाऱ्या बिल्डिंग झालेल्या आहेत. या बघा सुंदरसं मागे सर्व्हिस रोडसुद्धा आहे. इथे सकाळी तुम्हाला खोटं वाटत असेल, पण इथे सकाळी मधून असं माझ्या एकदा मिस्टरांना भेटलं. मी फोटो पण आता टाकणार आहे थोड्या वेळाने, पोस्ट करते हवं तर. मिलिंद सुमन तुम्हाला माहीतच असेल. हां, मॉडेल ॲक्टर है ना. ते इथे येतात सॅटर्डे संडे इथे येतात. बेअरफूट येतात. बेअरफूट म्हणजे विदाऊट शूज चप्पल वगैरे काही न घालता त्यांची गाडी इथे उभी असते इथे बाजूला समोर. आणि ते इथून असे वॉक करतात, पूर्ण फूडपर्यंत जातात असे. आणि असे 2-3 असे मला वाटतं काय त्यांचे राऊंड मारतात जेवढं असतं त्यांचं जे काय असेल ते. आणि ते वर्कआउट करतात उभे राहूनसुद्धा. आणि ते राऊंड मारतात. एकदा ते आले होते तर त्यांच्या मी फोटो काढला होता हजबंडने. मी तर काय एवढं लवकर उठत नाही सकाळची. सॅटर्डे संडे असतो, अभिराला ऑफ असतो स्कूलला, तर मी जाऊन मस्त झोपा काढते.
तो त्याचं सॅटर्डे असून दे किंवा संडे असून दे किंवा काही असू दे, सकाळी लवकर उठणं नाही त्याचं असतंच. सकाळी 6ला उठणार असतो कसंही करून. तर त्यावेळेला ते मिलिंद सुमन इथून जात होते, इथून त्यांचं चालू होतं, इथून जॉगिंग करत होते. आणि ते सांगतात सुद्धा, असं कोण भेटला रस्त्यात मिलिंद सुमन सांगतात की असं कोण समजा फोटो काढायला गेलं तर सांगतात की अरे तू हे करायला पाहिजे, अरे तुझं हे असं फिटनेस गडबडलं आहे अरे. म्हणजे एवढा मोठा माणूस आपल्या असं म्हणजे साधारण माणसाला आपण तो गाईड करतो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना, असं मला तरी वाटतं. सो आता आपण वळूया पुढच्या दिशेने. म्हणजेच आता मी आता दाखवणार तुम्हाला चला तर मग आता आपण वळूया पुढच्या मार्गाला. ते म्हणजे शेपूची भाजी कशी करायची, डाळ टाकून, मुगाची डाळ टाकून शेपूची भाजी कशी करायची. पण आज माझ्याकडे हे नाही आहे, काय म्हणतात, लसूण. त्याच्यात लसूण खूप लागतो, पण विदाऊट लसूणची मी आज करणार आहे. लसूण आणायला मी विसरली, काल मार्केटमध्ये गेली होती, लसूण आणायला विसरली आहे. सो विदाऊट लसूणची मी कशी करते भाजी, साधी सोपी का झणझणीत, ते तुम्हाला आता लगेच कळेल. चला आता शेपूची भाजी निवडायला सुरुवात करूया. सो हे हात धुऊया, मातीचे हात आहेत. सो मातीचे हात धुऊया. आणि ज्यांना गोकर्णाचे बिया हवे असतील त्यांनी मला DM करा, मी नक्की त्यांना पाठवेन विदाऊट एनी कॉस्ट, फ्री ऑफ कॉस्ट पाठवेन मी. सो लवकरात लवकर मला DM करा. आणि तुम्हाला माझे कसे व्हिडिओ वाटतात तेही नक्की सांगा, कमेंट्स करा. आज मी मेहंदी लावली आहे. चला तर माझा उद्या बड्डे आहे. येस, फुल पार्टी ऑन आहे आमच्याकडे. मी तिघंच आम्ही जाणार आहोत, थोडं बाहेर फिरायला जाणार आहोत. 2 दिवस आम्ही केला आहे प्लॅन, 2 दिवसाचा. आता बघूया कुठे कुठे नेतो आहे माझा. हो, मला सरप्राईज आहे, बघूया, लेट्स सी काय होतं पुढे. सो हे हात मी आता धुते आणि पुढे आपण वळूया भाजीकडे.